उमरजच्या नागरी वसाहतीमधील पाईपलाईनमधून पिण्याचे पाणी गायब. उमरज तालुका कराड येथील वॉर्ड क्रमांक 6 मधील छत्रपती संभाजीराजे चौक येथील नागरी वसाहतीमधील पाईपलाईनमधून पिण्याचे पाणी गायब झाले आहे. तसेच येथील गटारे तुंबलेल्या अवस्थेत असून नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अधिकच जटिल होत चालला आहे. दरम्यान आज गटविकास अधिकारी उमरज ग्रामपंचायतीमध्ये मीटिंगसाठी आले होते. वॉर्ड क्रमांक 6 मधील महिला पाणी तसेच गटारे या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडण्यासाठी गेल्या असता उमरज ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तसेच कर्मचाऱ्यांनी त्या महिलांना आता गटविकास अधिकाऱ्यांना भेटता येणार नाही, ते एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त आहेत असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्रकारामुळे सुमारे 2 तास वाट पाहून अखेर महिलांना मोकळ्या हातानेच परतावे लागले. यामुळे येथील नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून त्वरित समस्यांचे निवारण करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशाराही येथील महिलांनी दिला असून आता ग्रामपंचायत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधून राहिले आहे. तरी आम्हाला साहेबांनी भेटून दिले नाही. मोठे साहेब आलेले 5 मिनिटं नुसतं इथून पुढची तुमची भूमिका काय असणार? आता आज बघायचं येतात का बघायला, नाहीतर मग तिथं जाऊन बसायचं. ठीक आहे. नाला तुंबलेला आहे, त्याच्यावर फरशी आज कमीत कमी 15 ते 20 दिवस झाले या 6 वार्डामध्ये पाणी नाही. महिला वन पाण्यासाठी फिरतात. पाण्याचा अजिबात कुणी लक्ष द्यायला तयार नाही. ग्रामपंचायत आता ग्रामपंचायतचं इलेक्शन आलेलं आहे आणि लक्षात ठेवा, यांनी जर पाण्याचा प्रश्न जर सोडवला नाही तर या मतदानाला आम्ही सगळेजण बहिष्कार टाकणार आहे. पाण्याकडे कोण लक्ष देत नाही. हाय आता आलेलं आहे जवळ इलेक्शन, बघूया आता कोण हे करते. आमची जर प्रश्न सोडवला नाही तर आम्ही मतदानच करणार नाही. मतदान पण नाही करणार. या वर्षाचं घरपट्टी पाणीपट्टी पण देणार नाही आम्ही. कसंच घर पाणीपट्टी जर थटलं तर लगेच येते ती पाणीपट्टीने कनेक्शन ही करा ती करा म्हणून सांगायला येते ती. आणि ह्या वेळेला कोण दखल घेत नाही, घेते ती का? आम्ही उमरज मधील वॉर्ड क्रमांक 6 मधील महिला आहोत. पाणी नळाला 1 महिन्यापासून येणं झाले. नाले तर तुंबलेतच, पण पाण्याचा लय मोठा प्रश्न आहे. जाऊन आम्ही सगळ्यांनी निवेदन दिले, सह्या दिल्यात ग्रामपंचायतीत आणि स्वतः जातीनं जाऊन सांगून आलोय की पाणी येणं झाले. नुसतं येतो येतो म्हणते ती, काही लक्ष देत नाही. ह्याला त्याला फोन करतात, बाबा येते आज येतो आम्ही करतो एवढं म्हणतात. पण आता पाण्याला कुठं जायचं? रोज 1 महिना झाला येणं झाले पाणी. नाल्यांचा पण प्रश्न आहे, कचऱ्याचा बी प्रश्न आहे. कचरा कुठं टाकायचा? सगळ्या समस्याच आहेत, पण लक्ष दिलं पाहिजे ना त्यांनी. कचऱ्याची तर गाडी महिना येत नाही इकडे, महिन्यातनच येते. महिना गाडी पंचायतीला तसं पण मागपर्यंत दिलेलं आहे निवेदन. म्हणले मला पण सांगितलं तिथं अण्णासाहेब